नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, MST CET PCB ग्रुप किंवा PCM ग्रुपची जर 2025ची जर तुम्ही CET दिलेली असेल त्या त्या एक्झामच्या रिलेटेड ही नोटीस असणार आहे. तर बघा, तुम्ही जी ही एक्झाम दिलेली होती तर त्याची जी टेंटेटिव्ह डेट्स होत्या तर त्या टेंटेटिव्ह डेट ज्या आहेत तर त्या चेंज झालेल्या आहेत. तर त्यामध्ये कोणत्या डेट चेंज झालेल्या आहेत, कोणत्या तेच राहिलेल्या आहे. तुमचा PCB ग्रुप चा रिझल्ट आहे तर तो कधी लागणार आहे, PCM ग्रुपचा रिझल्ट कधी लागणार आहे. तर त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो, जी नोटीस आलेली आहे 14 तारखेला 14 जून 2025ला ही नोटिफिकेशन आलेली आहे. तर त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. तर सुरुवातीला जी नोटीस आहे तर ती नोटीस बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल 14/6/2025ला ही नोटिफिकेशन आलेली आहे. शैक्षणिक वर्ष 25-26 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पदवी, अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या MST CET 2025 PCM आणि PCB या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल खालील तक्त्यात नमूद केलेल्या तारखेला www.mahacet.org आणि www.mahaacet.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या लॉग इनमध्ये प्रसिद्ध होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे डेट्स आहेत तर त्या डेट्स चेंज झालेल्या आहेत. तर बघा, MST CET मध्ये CET 2025मध्ये दोन आहे. PCM ग्रुपचा जो रिझल्ट आहे तर तो 16 जून 2025ला लागणार आहे आणि PCB ग्रुपचा जो रिझल्ट आहे 17 जून 2025ला रिझल्ट लागणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण रिझल्ट PCB ग्रुप तसेच PCM ग्रुपचा रिझल्ट कधी लागणार आहे तर त्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला कॅपराऊंड्स रिलेटेड तसेच रिझल्ट रिलेटेड व इतर जी कॅपराऊंड रिलेटेड माहिती असते ती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाणार आहे. तर जे नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.